रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। या काळामध्ये गरज आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या राष्ट्र मागण्या करत नाही, उलट आपल्याला जाती धर्माच्या भारणामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याला फाटा देऊन तुम्ही या ठिकाणी तुमच्या मागण्यांसाठी आलात, त्यासाठी खरंच मनापासून तुमचं स्वागत आणि म्हणजे एक प्रकारचा आभार सुद्धा मी व्यक्त करतो। आणि परत एकदा आमच्या DYFI या संघटनेकडनं तुम्हाला हे करतो म्हणजे पाठिंबा देतो। आमचं पुढच्या रविवारी एक जिल्हा अधिवेशन आहे। ही संघटना जी आहे DYFI त्याचं दर 2 वर्षाला अधिवेशन होत असतं। या निमित्ताने पत्रक वगैरे तुम्हाला देऊन इन्व्हाइट सुद्धा त्यासाठी देऊ इच्छितो आहे। आणि तुमच्या लढ्यामध्ये तुम्ही जोपर्यंत या लढ्यात आहात तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि ग्वाही देऊन थांबतो। आदिवासी अनुगाडे की ज्यांनी प्रखर विरोध केला, बाकी सगळे अंगारून मॅनेज झाले असतील किंवा समोर आले नाही। आणि विनोद निकोले हे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये विशेषतः DYFI किंवा या संघटना जातपात धर्म मानत नाही, परंतु खऱ्याखुऱ्या आदिवासी समाजातून आलेले आमदार विनोद निकोले हे ठाणे पालघर पालघर जिल्ह्यामध्ये काम करतात। आणि तुम्ही हा जो मुद्दा आहे कलेक्टर समोर मांडलाय, पालघरच्या कलेक्टर समोर मांडलाय, महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर अनेकदा त्यांनी आणि सहकार्याने मांडले आणि पालघरच्या आदिवासींचा चांगले जीवन कसं असतं बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे कोण म्हणते जय?